नमस्कार, मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो एचआर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये। परभणी येथील संविधानाची प्रतिकृती विडंबना निषेधार्थ दिग्रस येथील भीमसैनिक झाले आक्रमक। परभणी येथील समाजकंटकांनी जातीय द्वेष भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड केल्यामुळे सोपान दत्तराव पवार यासह सर्व समाजकंटकांना तात्काळ अटक करणे तसेच त्यामागे असणाऱ्या मुख्य मोर्चाचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी दिग्रस येथील भीमसैनिकांनी तहसीलदार दिग्रस सुधाकर राठोड यांच्या मार्फत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले। तरी यावेळी माजी नायब तहसीलदार ॲडव्होकेट रवी तुपसुंद्रे, माजी नगरसेवक केटी जाधव, वाल्मिकी इंगोले, गणेश रोकडे, सनत तुसुंद्रे यासह अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या राज्यात परभणी येथे परवाला घडलेली जी घटना आहे, काही समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळचं जे संविधानाची प्रतिकृती आहे त्याची तोडफोड केली आणि जातीय तणाव परभणीसह संपूर्ण राज्यात जो पसरवला त्याच्या निषेधार्थ आणि त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी या प्रकारचे शासनाला आम्ही मान्य तहसीलदार मार्फत निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत। आपल्या देशामध्ये धर्मग्रंथावर काही विषमतेचं बीज पेरलेल्या मानसिक अवस्थेतून जे वर्षानुवर्षा जातीय तणाव सुरू आहे तो आजही सुरू आहे। संपूर्ण देशाला एकसंघ करून पूर्ण शासन चालवण्यात समर्थ झालेली आपली संविधान त्याची प्रतिकृती काही समाजकंटकांनी तोडफोड केलेली आहे। त्याच्या मागचे जे मास्टर माइंड आहे त्यांना तात्काळ अटक करून शासन करावं अशी आमची निवेदनाद्वारे मागणी आहे। आणि जे काही परभणी शहरामध्ये काही थोड्याफार लोकांनी जे तोडफोड केलेली आहे निषेधार्थ, परंतु सर्व समाजातले पुरुष मंडळींना जे कॉबिंग ऑपरेशन सुरू आहे ते शासनाने थांबवावं अशी आमची विनंती आहे। आणि जे खरोखरच गुन्हेगार आहे त्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल वाजवायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एचआर महाराष्ट्र। धन्यवाद।